खामगाव नगर परिषद घंटागाडी कामगारांचे उपोषण सुरू. थकीत वेतनासह विविध मागण्यांसाठी एल्गार. हक्काच्या पगारासाठी आणि रोजगारासाठी घंटागाडी कामगार उपोषणाला बसले आहेत. डिसेंबर 2023 मध्ये प्रशासनाने विना नोटीस 13 घंटागाड्या बंद करून कामगारांना कामावरून कमी केल्याचा आरोप आहे. बुलढाणा आंदोलनानंतर कामावर घेण्याचे आश्वासन मिळाले, मात्र नंतर जागाच नाही असे सांगून शब्द फिरवल्याचा कामगारांचा दावा आहे. 36 दिवस उलटले तरी कामावर पुनर्नियुक्ती नाही. 2020 पासूनच्या वेतन थकबाकीचाही प्रश्न कायम. अखेर नाईलाजाने कामगारांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. प्रशासन या कामगारांच्या मागण्यांवर काय निर्णय घेणार? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच स्थानिक आणि ताज्या बातम्यांसाठी दिव्य वऱ्हाडला सबस्क्राईब करा. मी विनोद इंगळे, खामगाव नगर परिषद अंतर्गत घंटागाडी कामगार. आम्ही या ठिकाणी सर्व सर्व्हिस कामगार उपोषणात बसत आहोत. डिसेंबर 2023 मध्ये नगर परिषद मुख्य अधिकारी यांनी 53 घंटागाड्यापैकी 13 घंटागाड्या बंद केल्या. विना नोटीस, विना बेकायदेशीर. त्यामुळे आम्ही वारंवार नगरपालिकाला पत्रव्यवहार केला. बुलढाणा या ठिकाणी बी जिल्हा अधिकारी या ठिकाणी बी उपोषण केले. त्या ठिकाणी आम्हाला मुख्य अधिकाऱ्यांनी फोनवर आश्वासन दिले की तुमच्यापैकी काही कामगारांना कामावर घेऊ. इथं आल्यानंतर त्यांनी सांगितलं या ठिकाणी कोणत्याच प्रकारची वेकेन्सी नाही आहे. त्यानंतर आम्ही पुन्हा त्यांना पत्र दिलं. 36 दिवसाचा कालावधी दिला. त्याच्यात आम्ही 2020 पासून 26 पर्यंतची थकबाकी ही किमान वेतनची फरकाची ही नगरपालिकेने द्यायला पाहिजे, कारण मुख्य मालक हे नगरपालिका आहेत. आणि आम्ही यांना वारंवार पत्र देऊन आज 36 दिवस पूर्ण झाले आहेत, तरी नगरपालिकाने कोणत्याच प्रकारचा खुलासा केला नाही. त्या कारणास्तव आज आम्हाला या ठिकाणी नाईलाजास्तव उपोषणात बसत आहोत.